दिल्ली, मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, पुणे देशातल्या सर्व मोठ्या एअरपोर्ट्सवरती सध्या एकच चित्र दिसतंय। प्रत्येक एअरपोर्टवरती शेकडो प्रवासी तात्काळत उभे आहेत। अनेकांच्या फ्लाइट्स कॅन्सल झाल्या आहेत, अनेकांच्या डिले होत आहेत। अनेक प्रवाशांना तासनतास कोणतेही अपडेट मिळत नाहीये। कित्येकांनी तर विमानाच्या प्रतीक्षेत संपूर्ण रात्र विमानतळावरच घालवली आहे। हे सगळं घडतंय देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्स सोबत। गुरुवारी 4 डिसेंबरला इंडिगोच्या 250हून अधिक फ्लाइट्स रद्द झाल्या। त्याआधी मंगळवारी आणि बुधवारी 200हून अधिक फ्लाइट्स कॅन्सल झाल्या। सध्या देशाच्या प्रत्येक एअरपोर्टवरती इंडिगोच्या फ्लाइट्स कॅन्सल होत आहेत। यामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं इंडिगोच्या अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावली आहे। इंडिगोनं लवकरात लवकर परिस्थिती सामान्य करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत। पण हे सगळं का घडतंय? देशभरात इंडिगोच्या फ्लाइट्स एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सल का होत आहेत? ही परिस्थिती कधीपर्यंत राहू शकते? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते सांगते। मंगळवारपासून देशभरातल्या विमानतळांवरती इंडिगोच्या फ्लाइट्स कॅन्सल होत आहेत। आज गुरुवारी दिल्लीत इंडिगोच्या 95हून अधिक फ्लाइट्स रद्द झाल्या। मुंबईत 86 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या। हैदराबादमध्ये 33 तर जयपूर विमानतळावर 4 फ्लाइट्स रद्द झाल्या। बंगलोरच्या केम्पेगौडा विमानतळावरती सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या। बुधवारी बंगलोरच्या 62 तर मंगळवारी एकूण 20 फ्लाइट्स कॅन्सल झाल्या। यामुळे बंगलोर विमानतळावरती मोठा गोंधळ उडाला होता। अनेक प्रवाशांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला। यावेळेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले। गुरुवारी एकट्या मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू विमानतळांवर इंडिगोच्या 200हून अधिक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या। याशिवाय नागपूर, कोचीन, कोलकाता, पुणे, वडोदरा, अहमदाबाद, इंदोर प्रत्येक शहरात हीच स्थिती पाहायला मिळाली। फ्लाइट्स कॅन्सल झाल्यामुळे विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सरकारी आकडेवारीनुसार मंगळवारी इंडिगोची फक्त 35% उड्डाणं वेळेवर होती, तर सोमवारी फक्त 49.5% विमानं वेळेत उडाली। महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी दररोज 2200हून अधिक फ्लाइट्स ऑपरेट करते। बुधवारी परिस्थिती याहून गंभीर होती। गुरुवारी सुद्धा यात बदल झाला नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिगोनं बुधवारी रात्री एक निवेदन जारी करून प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल माफी मागितली। कंपनीनं गेल्या 2 दिवसात त्यांच्या नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याचं मान्य केलं। इंडिगोनं म्हटलं की गेल्या 2 दिवसांपासून आमचं कामकाज विस्कळीत झालंय। यामुळे आम्ही आमच्या वेळापत्रकात बदल करतोय। हे काम शुक्रवार संध्याकाळपर्यंत सुरू राहील। या काळात प्रवाशांना काही गैरसोय होऊ शकते। यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना पर्यायी फ्लाइट्स किंवा पूर्ण रिफंड दिलं जात आहे। या सगळ्या गोंधळानंतर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थातच डीजीसीएने तातडीनं इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। डीजीसीएनं इंडिगोकडून सध्याचे प्रॉब्लेम्स आणि ते सोडवण्यासाठी इंडिगो काय करते याची माहिती मागितली। डीजीसीएनं सांगितलं की ते घडलेल्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत। डीजीसीएनं आपल्या निवेदनात म्हटलंय की प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी डीजीसीए इंडिगो एअरलाइन्स सोबत मिळून उपाययोजना करते। तसं पाहिलं तर इंडिगो ही देशातली सर्वात मोठी विमान कंपनी। इंडिगोकडे भारतात सर्वाधिक 434 विमानं आहेत। देशातल्या 60% डोमेस्टिक फ्लाइट्स इंडिगोच्या असतात। असं असलं तरी गेल्या महिन्याभरात इंडिगोची तब्बल 1232 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। ऑक्टोबर महिन्यात इंडिगोची 84% विमानं वेळेत होती, पण नोव्हेंबरमध्ये हा आकडा घसरून 67%वरती आला। आता डिसेंबरमध्येही इंडिगोतला हा गोंधळ सुरूच आहे। त्यामुळे आता हे वारंवार का घडतंय? देशभरात इंडिगोच्या फ्लाइट्स कॅन्सल का होत आहेत ते पाहू। इंडिगोच्या या अवस्थेचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता। गेल्या महिन्यात यामुळे 700हून अधिक फ्लाइट्स रद्द झाल्याचं इंडिगोचं म्हणणं आहे। यामागचं कारण डीजीसीएनं 1 नोव्हेंबरपासून लागू केलेले नवे नियम असल्याचं सांगितलं जात आहे। मागच्या महिन्यापासून विमान कंपन्यांसाठी फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्सचे नवे नियम जारी झाले आहेत। नव्या नियमानुसार पायलट्स आणि क्रू मेंबर्सच्या ड्युटी टाइममध्ये काही बदल करण्यात आले आहेत। डीजीसीएला वाटत होतं की अनेक विमान कंपन्या पायलट्स आणि कर्मचाऱ्यांकडून जास्तीचं काम करून घेत आहेत। असं केल्याने धोका वाढतो, कारण पायलट्सना उड्डाणाआधी पुरेशी विश्रांती मिळणं आवश्यक असतं। नव्या नियमानुसार क्रू मेंबर्स दिवसाला 8 तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण करणार नाहीत। त्यांचा एका आठवड्याचा फ्लाइंग टाइम 35 तास, एका महिन्याचा 125 तास आणि वर्षभराचा फ्लाइंग टाइम 1000 तास एवढा निश्चित करण्यात आलाय। यासोबतच पायलटसाठी जारी केलेल्या नव्या नियमानुसार प्रत्येक पायलटला एका आठवड्यात सलग 48 तास विश्रांती मिळायलाच हवी। यामुळे त्यांना थकवा जाणवणार नाही। आधी हा वेळ 36 तासांचा होता। यासोबतच एक पायलट रात्री 12 ते सकाळी 6च्या दरम्यान
2 पेक्षा जास्त वेळा लँडिंग करणार नाही हा नियमही लागू करण्यात आला। सध्या इंडिगोचे 5456 पायलट्स, 10,212 केबिन क्रू मेंबर्स आणि 41,000हून अधिक परमनंट कर्मचारी आहेत। पण नव्या नियमांमुळे होतंय काय, तर विमान कंपन्यांना पायलट्सची कमतरता जाणवतीये। पायलट्सच्या विश्रांतीच्या वेळा वाढल्यामुळे विमान कंपन्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम झालाय। विमान कंपन्या पायलट्सना त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याची विनंती करते, पण पायलट सहकार्य करण्यास तयार नाहीयेत। पायलट्सचं म्हणणं आहे की ते दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करणार नाहीत। पायलट्स म्हणतायत की त्यांनी वर्षानुवर्ष DGCAनं घालून दिलेल्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त काम केलंय। या काळात कंपनीला 7,000 कोटी रुपयांचा नफा झालेला आहे, पण तरीही त्यांना वेतनवाढ मिळत नाहीये। आता पायलट्स वेळेपेक्षा जास्त काम करण्याच्या मूडमध्ये नाहीये, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आता यासोबतच काही ठिकाणी एअरपोर्टशी संबंधित समस्याही आहेत। उदाहरण घ्यायचं झालं तर दिल्ली एअरपोर्टवर बुधवारी इंडिगोचं बॅगेज मेसेजिंग सिस्टीम काम करत नव्हतं। त्यामुळे विमानतळाच्या टर्मिनल 1 वर प्रवाशांना त्यांचे सामान मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या। टर्मिनल 3 वरती सुद्धा अशा प्रकारच्या समस्या पाहायला मिळाल्या। काही प्रवाशांनी इंडिगोवरती वेळेवर SMS अलर्ट किंवा घोषणा न दिल्याचा आरोप केला। प्रवाशांनी सांगितलं की सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी फ्लाइट रद्द झाल्याची घोषणा केली होती, नंतर कंपनीनं तीच फ्लाइट उशिरा असल्याचं दाखवलं। प्रवाशांचा आरोप आहे की इंडिगोचे अधिकारी विमानांबद्दल कोणतीही माहिती देत नाहीये। याबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते टाळाटाळ करतात। या सगळ्यांमुळे गेल्या 3 दिवसांपासून देशभरातल्या एअरपोर्ट्सवरती गोंधळाची स्थिती पाहायला मिळतेय। सध्या इंडिगो या सगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करते। यासाठी DGCA कडून मदत घेतली जाते। कंपनीच्या म्हणण्यानुसार परिस्थिती सामान्य होण्यासाठी 5 डिसेंबर पर्यंतचा वेळ लागेल। मात्र यामुळे गेल्या 3 दिवसात प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागलाय। आता इंडिगोचे ऑपरेशन्स कधीपर्यंत नॉर्मल होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।